आहोत की घोर चुकीला माफी नाही. जाहिरातीतून दिशाभूल केल्याबद्दल बाबा रामदेव व पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फटकारले. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्णन यांचा दुसरा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळला. या प्रकरणाची बुधवारी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपीठासमोर पतंजलीची बाजू वकील विपिन सांघी आणि मुकुल रोहतगी यांनी मांडली होती. कोर्टासमोर बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांनी जो माफीनामा सादर केला त्यामध्ये कोर्टाला कुठेही माफीचा भाव दिसून आला नाही, याचना दिसून आली नाही. बाबा रामदेव यांना वाटले की आपण देशातील प्रभावशाली व्यक्ती असून सरकार आपल्या पाठीशी असल्याने आपले कोणीही काही करू शकत नाही, म्हणून कोर्टाने आदेश दिल्यानंतरही बाबा रामदेव दिशाभूल करणारी जाहिरात करतच राहिले. कोणीही उठेल आणि कायदा हातात घेईल, कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार नाही, ही बाब सुप्रीम कोर्टाला प्रचंड खटकली आणि त्यामुळे कोर्टाने सक्त भाषेत बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांना खडसावले. यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटले की तुम्ही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असून कारवाईला सामोरे जा. तर आज सुनावणी पार पडली. मात्र या सुनावणीच्या एक दिवस अगोदर म्हणजे 9 एप्रिलला बाबा रामदेव यांनी माफी संदर्भातील प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टासमोर सादर केले होते. मात्र हा माफीनामा न्यायालयाने फेटाळला आहे.